हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. लय रडलो मी आज. का बरं सांगते बघा. एवढा कांदा चिरलाय, एवढा चिरायचे आणि मला बनवायचा आहे काळा मिरची. त्याच्यासाठी सगळी तयारी झाली, मसाला वगैरे आणलाय, पण कांदाच नाही आज लक्षात आलं मला. आता आणून मग तीच तयारी चालू आहे चिरायची. आणि हर्षीचं एवढं हाल झाले बघा चिरायला आम्ही पाणी त्याच्यात डोळ्याला येले. माझ्या पण येलेले आले. थोडीफार मदत मला, थोडीफार म्हणजे हे पूर्ण सोलून दिलेत. तिकडं अंशू बसलाय मोबाईल बघत बसलाय. अंशू तिकडं. आम्ही बघत आहोत सौरभ जोशीचे व्लॉग. हर्षी झालं का पाणी ना डोळ्याला इल्लले. चला मी चिरून घेते कांदा. एवढा चिरला. आता उद्या वाळू घालायचे छतावरती. हर्षी इकडे. चला मी काळे मिरचू कसं बनवते याची फुल रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता कधी होईल ते माहित नाही, कारण कांदा वाळण्यावर आहे आपला. कांदा छान एकदम खमंग वाळला ना छतावरती. कांद्याचं कसलंच लक्षात नाही. आज लक्षात आलं मला, कारण आज वाटून घेणार होते काळे मिरचू मी, पण कांदा लागतो ना त्याला, त्याच्यामुळे राहिलेला आहे. तर चला मी कांदा घेते चिरून, कारण खूप म्हणजे एवढं कांदा रडवतो ना. 2 किलो कांदे चिरलेले आहेत, म्हणजे अर्धे थोडे चिरायचे राहिलेले आहे इथं. आणि हे बघा आलंच नाही अंशूच्या डोळ्याला पाणी बिलकुल. कनी रे अंशू. अंशू कसलाय की. अंशू तू कसलायस रे, तुझ्या डोळ्याला पाणी आलं नाही. अंशूच्या डोळ्याला पाणी आलं नाही. अंशू सगळ्यात जास्त मी रडली हो ना, हर्षू रडलाय. कशासाठी एवढा कांदा चिरते ती तुम्हाला मी सांगितलंच आहे, कारण ऐन टायमाला मला लक्षात आलेलं आहे. म्हणून म्हटलं की चला आपण चिरूया आज. आणि आज संडे होता म्हणून पण घेतलेला आहे. एवढा चिरला कांदा, एवढं म्हणजे की पहिल्यांदा तर 5-10 मिनिटं ना डोळेच उघडायला येत नाहीत बरं का. फर्स्ट टाइम एवढा कांदा चिरले असेल, कारण दरवर्षी मला काळ मिरचू बनवायचं असताना मी ऐकूनच मागवते कांदा वगैरे सर्वात जास्त. पण ह्यावेळेस टाईम नव्हता माझ्याकडे बिलकुल. सगळी तयारी झाली होती म्हणून मी म्हटलं चला आपण पण चिरूया, किती आईला पण त्रास द्यायचा ना. तर मग मी इथं चिरायला घेतला आहे. पहा कांदा एवढा चिरून वाळू पण घातलेला होता. आणि फायनली एवढा कांदा मी कधीच चिरला नाहीये. यांनी पण थोडीफार माझी हेल्प केलेली आहे. खरंच काळे मिरचू म्हणजे खूप कष्ट आहे. आज करत आहे मी कुंडुळे. कुणी शिंगुळे म्हणते, काय काय म्हणते माहिती, पण आमच्या इकडे तर कुंडुळे म्हणतात याला. मी केलेले आहेत तसं तर माझ्याशी कोण करणार आहे. आणि हे पहा अर्धे झालेले आहेत, अर्धे बनवायचे आहेत आणि एवढे पण करायचे. खास व्हिडिओ साठी मी थांबलेली होती माहितीये का. कसे बनतात एकदम भारी आणि स्वादिष्ट असतात, उकड असतात, एवढे छान लागतात ना, टेस्टी. मी भरपूरदा म्हणजे ब्लॉग पण टाकलेला आहे, पण ही न्यू अकाउंट आहे त्याच्यामुळं आणि एक टाकावं म्हटला व्हिडिओ. तर चला एवढे भारी असतात. उकड तर ह्याचं पाणी वगैरे पहिला पण खूप पौष्टिक असतं. उकड्या मुलांना द्यावा बरं का, छान असतो. आणि मेन अंशूचे खूप म्हणजे खूप फेवरेट आहेत कुंडुळे. एवढे आवडतात त्याला, अप्रतिम. चला तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे पीठ वगैरे काय सगळं केलं आहे फास्ट, कारण गडबड होती म्हणून. आणि कसे झाले ते तुम्हाला पण दाखवते. सगळं झाल्यानंतर करतात कसं तेही दाखवते. तर ऑलरेडी आपले कुंडुळे इथे रेडी आहेत. जसं आपण म्हणजे थोडंफार धपाट्याचं वगैरे पीठ घेतो ना, तशा प्रकारेच असते. पण मी याच्यामध्ये ओवा वगैरे टाकलेला आहे. खूप टेस्टी लागतात आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात बरं का कुंडुळे वगैरे. अंशूला तर अप्रतिम आवडतात, ते पण सांगितलेलं आहे मी. फक्त याला वेळ खूप लागतो करायला. एकट्याला म्हणलं तर मी 1 तास झालं करते. 1 तास अर्धा तास काहीतरी झालेला आहे. कारण मुलांना माहिती नाही ना, मुलांना यांना खेळायला खूप आवडतं असं मुलांना. अंशूला तर लय आवडते. अंशूला माहितीच नाही मी काय करायला होते, तो तिथेच बसलेला आहे. त्याला असं करायचं लांब स्ट्रेट लाईन असे करून असं करायचं. कुंडुळे तळून पण खूप छान लागतात ते. आणि हे झाल्यानंतर मग परत असं टाकायचं याच्यामध्ये.
कारण तुम्हाला दाखवण्यासाठी मी आतमध्ये टाकलेलं नाहीये. फायनली असं टाकायचं आहे आपल्याला, कारण आधी याला फोडणी वगैरे देतात. जर तुम्हाला फुल रेसिपी याची पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, कारण एकदम साधी आणि सोपी आहे. फक्त करायलाच खूप वेळ लागतो बरं करायला, बाकी काही नाही आपलं. कारण उकडतात पण लवकर, दोघी तिघी असल्यास काही वाटत नाही करायला. आणि एवढं पीठ उरलेलं आहे माझं, करून घ्यायचं मी. पाणी पण टाकायचं आहे वरून आपल्याला आतमधून. जर पाणी कमी पडलं तर वरून पाणी पण टाकते थोडंफार. एवढं पीठ घेते मी, याच्यामध्ये मिक्स करते पाण्यामध्ये आणि वरून टाकते, कारण पाणी पण खूप छान लागतं याचं बरं का. छोट्या मुलांना वगैरे द्यायला तर खूप भारी आहे पाणी याचं. चला तर फायनली आपले कुंडुळे रेडी आहेत, म्हणजे थोडेफार बनवायचे राहिलेत एवढ्या पिठाचे. तर मी माझ्या ब्लॉगला इथेच एंड करते. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.